गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 626 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून याचा चांगलाच फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचं चित्र देवरी शहरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रुधारेतून पाहायला मिळाले। जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय देवरी या शाळेतील 3 शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेसमोरच 3ही शिक्षक पुन्हा पाहिजेत अशी अट धरत आंदोलन पुकारले आहे। आम्हाला आमचे 3ही शिक्षक परत पाहिजेत म्हणून संतप्त विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर आंदोलन करत रोष व्यक्त केलाय। जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळेत बसणार नाही असा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे। शैक्षणिक सत्र 2023-24 सुरू होऊन आठवडा लोटला, त्यात अचानक शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे अनेक शाळेत नवीन शिक्षक रुजू झालेत। असाच प्रकार देवरी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेबाबत झाला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे शिक्षक होते त्यातील 3 शिक्षकांची बदली झाली, परंतु विद्यार्थ्यांनी आमचे शिक्षक आम्हाला परत करा या मागणीला जोर धरत शासन आणि प्रशासनाचा निषेध केला आहे। हे 3ही शिक्षक शाळेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत बसणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। तर विद्यार्थी आपल्या निर्णयावर ठाम असून शिक्षण विभाग यावर काय तोडगा काढतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। चांदेवार आहे। आम्ही आमचे जुने शिक्षक ची ट्रान्सफर केल्यामुळे मागणी करत आहोत। जर त्यांची ट्रान्सफर झाल्यामुळे आमच्या शिक्षणावर खूप परिणाम होत आहे। जर आम्ही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांकडून मागणी करत आहोत की आमचे जुने शिक्षक आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही सामूहिकरित्या आपल्या टीशा वापस। भारवी धन्वंतराव कावडे आहे। माझी मागणी आहे आमच्या शाळेतले जुने शिक्षक आम्हाला पुन्हा परत करा, नाहीतर आम्ही आपल्या शाळेला कुलूप लावणार। अजून आमची सामूहिक टीसी वापस घेणार। शिंदे, सामाजिक कार्यकर्ता देवरी। या शाळेतून आम्ही सुद्धा घडलेलो आहोत। या जिल्हा परिषद शाळेतूनच शिकून आम्ही लहानाचे मोठे झालो। आज माझी मुलगी इथे 5व्या वर्गापासून मागच्या वर्षीपासून इथे या शाळेला शिकत आहे। आणि ज्या सरांनी 6 मुलांपासून ही शाळा सुरू केली त्या सयाम सरांना इथून हटविण्यात आलं आहे। त्यांनी तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ट्रान्सफर मागितली होती, परंतु आता सर्व विद्यार्थ्यांची च्या माध्यमातून माझी एक मागणी आहे प्रशासनाला की सयाम सर ज्यांनी ही शाळा घडवली मुख्याध्यापक या नात्याने त्यांना इथे डेप्युटेशनवर कायमस्वरूपी इथं डेप्युटेशन त्यांचं देण्यात यावं, हीच आमची प्रखर मागणी आहे। आणि वरून ज्या 3-4 शिक्षकांची इथून बदली करण्यात आली, चोपकर सर, टेटे सर, अजून अन्य सर ज्यांना इथून हलवण्यात आलं आहे, त्यांना पुन्हा इथेच देण्यात यावं, त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी पालक या नात्याने आणि एक मुलीचा पालक या नात्याने मी विद्यार्थ्यांतर्फे ही मागणी करत आहोत। 2012ला जिल्हा परिषद हायस्कूल ही बंद पडली होती। ती शाळा 2018ला मान्य सयाम सर यांच्या नेतृत्वामध्ये फक्त 5 विद्यार्थ्याने 5व्या वर्गात सुरुवात झाली। आज 2024च्या घडीला 380 विद्यार्थी या जिल्हा परिषद हायस्कूलला आहेत। त्यामध्ये नवोदय, स्कॉलरशिप आणि MNSमध्ये जवळपास 120 विद्यार्थी नाविन्य म्हणून ह्या जिल्ह्याचं नाव, या तालुक्याचं नाव लौकिक केलेलं आहे। या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, वाघदेवे सर आहेत, चोपकर सर आहेत, सयाम सर आहेत, टेटे सर आहेत, लांजेवार सर आहेत, यांनी एवढी परिश्रम घेऊन या शाळेला मोठं करण्याचं काम ज्यावेळेस जिल्हा परिषदने डेप्युटेशनच्या माध्यमातून या शाळेला सुरुवात केली, मागील 2 वर्षापासून जिल्हा परिषदासोबत आम्ही पाठपुरावा करतो आहे की जे डेप्युटेशनवर शिक्षक आहेत त्यांना निदान कायम करावं। जर आपली शाळा प्रायमरी होती, हायस्कूलचं असेल तर आपण शासनाची परवानगी घेऊन त्यांना हायस्कूल लेवलवर डेप्युटेशन हा कायम करावा, असं पाठपुरावा करून देखील जिल्हा प्रशासनाने याच्याकडे कुठल्या प्रकारचं लक्ष घातलं नाही। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTP न्यूज मराठी, गोंदिया।